तिथे तर हजारो वाहने जातात, विद्यार्थ्यांच्या मिनी बस जातात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पडल्यानंतर तुम्ही करणार आहेत काय? पडल्यानंतर शासन एक उत्तर कायम असतंय. जखमीचा सर्व खर्च शासन करेल, जे मृत झाले त्यांना 10 लाखाची शासनानं मदत केली करणार आहोत. मग ह्याची वाट बघत बसणार आहे का तुम्ही? सोलापूर शहरातील या प्रमुख मार्गावर आपण उभा आहोत. हा रेल्वेचा पूल या ठिकाणी जातोय आणि आपण बघू शकता या ठिकाणी जे जड वाहनं जाऊ नये यासाठी या ठिकाणी एक मोठ्या स्वरूपाचं बॅरिकेड्स टाईप उभा करण्यात आलेलं आहे, जेणेकरून या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेलं आहे. मोठी वाहनं या खालून जाणार नाहीत. मात्र या ठिकाणी हजारो वाहनं आणि जे लोकांचा ये जा सुरू आहे. मात्र या ज्या रेल्वेच्या पुलावरनं हे सगळी लोक जातात त्याची आयुष्य मर्यादा संपलेली आहे. 1922 साली हा पूल बांधण्यात आला होता. त्याची आयुष्य मर्यादा संपल्याचा ब्रिटिश सरकारकडून तसं पत्र देखील महाराष्ट्र गव्हर्नमेंटला देण्यात आलेलं आहे. भाऊ, काय सांगाल एकंदरीत किती वर्षाचा पूल आहे आणि कशा स्वरूपाची वाहतूक? 1922चा हा पूल आहे. जवळजवळ या पुलाला 102 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे सगळं झालं असताना रेल्वेने 2 वर्ष झालं या ठिकाणी अवजड वाहनाला बंदी केली, परंतु 102 वर्ष झाल्या त्या पुलाला 2 वर्षाचा कालावधी लागतोय. हा एक वेगळा प्रकार आहे. कारण ह्या इथून ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, तिथं लहान वाहनं जाऊ शकत नाही, छोटा हत्ती सुद्धा जाऊ शकत नाही. एक 6 महिन्यापूर्वी 2 लहान टेम्पो आले, त्यांना माहित नव्हतं इथे ट्रॅक आहे. ते एकमेकाला धडकून अनेक लोकांचे फ्रॅक्चर झाले, कुणाला हेड इंजुरी झाली, 2 लोक मयत झालेले आहेत. म्हणजे आता शासन काय? आता उद्याच्याला गजानन महाराजाची पालखी, हजारो भाविक त्याबरोबर असतात, वाहनं इकडून जाता येत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढता आली नाही, शिवजयंतीची मिरवणूक या भागातली काढता आली नाही, गणपतीची मिरवणूक काढता आली नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी पूल धोकादायक आहे आम्ही मान्य करतो. त्याच्यामध्ये मनुष्यहानी होऊ नये किंवा इतर काय अनुचित प्रकार घडू नये. मग आता हे अनुचित प्रकार घडण्याची शासन वाट बघते का? हा आता सोलापूर शहरासमोर हा प्रश्न उभा राहिलेला आहे. मग आता या ठिकाणी आपण भाऊ बघतोय की हजारो वाहनं जातात, छोटी वाहनं आहेत, मोटरसायकल आहेत, रिक्षा जातात. काय भविष्यामध्ये असं काय होतं? हे पहा, आपण पुण्याचा कालचा प्रकार बघितला असेल. पुलावरून मोटरसायकली गेला तर पूल कोसळला. तिथे तर हजारो वाहनं जातात, विद्यार्थ्यांच्या मिनी बस जातात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पडल्यानंतर तुम्ही करणार आहेत काय? पडल्यानंतर शासन एक उत्तर कायम असतंय. जखमीचा सर्व खर्च शासन करेल, जे मृत झाले त्यांना 10 लाखाची शासनानं मदत केली करणार आहोत. मग ह्याची वाट बघत बसणार आहे का तुम्ही? तर या सर्व गोष्टीचा आता सोलापूर शहरातील सर्व नागरिक कंटाळलेले आहेत. एक दिवस नाही तर हा पण आम्ही काढून टाकणार आहे आणि मोठे जड वाहनं पण जाऊ दे, एकदा पडू दे, पडल्यानंतर शासनाला जाग येईल. म्हणजे आमची माणसांची किंमत जर शासन 10 लाख आणि 5 लाख करत असेल, ह्याची वाट शासन बघणार आहे का? हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. तर हे होते माजी उपमहापौर यांनी तीव्र भावना संताप व्यक्त केलेला आहे. सोलापूर विकास मंचचे पदाधिकारी देखील आहेत, त्यांनी देखील आंदोलनाचं शस्त्र उभारलं, पत्र व्यवहार केला होता या पुलाच्या याच्यासाठी. काय सांगाल विकास मंचच्या माध्यमातून? 103 वर्ष जुना हा दमाणे नगरचा रेल्वेचा ब्रिज, हा ऐतिहासिक ब्रिजची स्मरणपत्रिका आपल्याला ब्रिटिश सरकारकडनं येते, पण महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारकडनं येत नाही. ह्याची सगळ्यात मोठी शोक व्यक्त करतो मी. आणि हे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत, त्या बॅरिकेड्सचं सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे नुकतंच मागच्या महिन्यामध्ये पलीकडं देगावच्या पुढं पेट्रोल पंपापाशी एक वाहन जळालं होतं आणि तिथं अग्निशामक यंत्रणा जाण्यासाठी वळसा घालून त्याला जावं लागलं, ज्याला 1 तासाचा कालावधी लागला. आता इथं या पुलाच्या पलीकडं कमीत कमी 3 लाख संख्येची लोकवस्ती तिथं वास्तव्यास आहे. त्याला केवळ आणि केवळ जोडणारा सेतू म्हणजे हा एक आहे आणि बाकीचे जे पर्यायी मार्ग आहेत ते फार निमुळते आणि छोटे आहेत. आणि आमची NHAI, सोलापूर महानगरपालिका आणि स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्राला एकच विनंती आहे की ह्या पुलाचं लवकरात लवकर काय ते निर्णय तुम्ही घ्यावा. लवकरात लवकर हे पूल वायडनिंग करावं आणि लवकरात लवकर हे जड वाहनं असतील बाकीच्या नागरिकांना हे द्यावं. कारण की यदा कदाचित उद्या समजा तिथं काही मोठी घटना घडली तर मोठे ॲम्ब्युलन्स असेल
किंवा मोठा ताफा असेल ह्या मार्गावरनं जाता येणार नाही. अजून एक उदाहरण सांगतो. 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांचा सोलापूर दौरा सांगोल्यासाठी होता, सांगोल्याला जाणारा देखील हाच मार्ग आहे, तर त्यांच्या देखील कॉन्वॉय मधलं ॲम्ब्युलन्स इथं धडकलं होतं. तर एवढी निष्काळजीपणा हे केंद्र आणि राज्य शासन आपल्या जीवावरती उठून घेत आहे. माझी सगळ्या तमाम शासनकर्त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ह्या पुलाचं काहीतरी सोक्षमोक्ष लावा. आमच्या सगळ्या नागरिकांना हा सुखकर मार्ग करून टाका. धन्यवाद. या ठिकाणी स्थानिक लोक देखील आहेत, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल एकंदरीत कशा स्वरूपाची अडचण होती या पुलावर? आम्ही आता 2-2.5 वर्ष झालं आमचे जे करून खाणारी वाहन आहे ते इथून वाहन जात नाही, इकडून एसटी येत नाही, वळसा मारून तिकडून जावं लागतंय. त्यामुळे इथले सर्व जे करून खाणारे उद्योग सर्व बंद पडलेले आहेत. आणि ते आता हे शाळेच्या गाड्या चालू झालेल्या 25-33 लेकरं घेऊन गाड्या जातात, रिक्षा जातात, आंबुलेन्स जातात. आंबुलेन्स जात नाहीत, मोठ्या वाहना शाळेत जातात. आणि या ठिकाणी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार वाट बघायला लागले. तुम्ही म्हणल्यासारखं बरेच दिवस झाले या ठिकाणी एवढी अडचणी आहेत, कुठलंच काय जात नाही. वाहन कुठली आंबोली झाली तर तिकडून जावं लागतं, तोपर्यंत माणसाचा जीव जात आहे. मरून जायचा माणूस आणायचा म्हणलं, देगावला जर कुठनं जायचं म्हणलं तर इथून जायला लगेच रस्ता नाही. कोणी बायपासनं जायचं, केगावला जाऊन जास्त तर तो माणूस मरून जातोय. मरणाची वाट सरकार बघायला लागले. सरकारनं ताबडतोब आणि लवकरात लवकर या पुलाची व्यवस्था करावी, नाहीतर जनता त्याच्यावर निर्णय घेऊन काहीतरी निर्णय घेईल अशी आमची त्या सरकारला, केंद्र सरकारला विनंती आहे. तर या होत्या स्थानिकांच्या भावना. या पुलाच्या त्या बाजूला, मागच्या बाजूला जवळपास सोलापूर शहरातील 3 लाख लोकसंख्या राहते आणि त्या ठिकाणी काही आपत्ती हानी झाली, ॲम्ब्युलन्स असेल किंवा अग्निशामक सारखी यंत्रणा पोच करायची असेल तर त्याला खूप विलंब लागतो, वळसा घालून जावं लागतं. त्यामुळे किमान अर्धा ते 1 तास जास्त वेळ लागतो. त्यामुळं नागरिकांनी देखील या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. ब्रिटिश सरकारनं तसं पत्र देखील महाराष्ट्र सरकारला पाठवलेलं आहे. त्याचा विचार करून लवकरात लवकर या पुलाचं काम सुरू करावं अशी मागणी या ठिकाणी नागरिकांमधून होत आहे.